हाय सर्वांना, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर. मी शिल्पा. तर आज होता 1 जून आणि आईंचा बड्डे होता. तर हा व्लॉग आहे बड्डेचा. तर आम्ही बड्डे कशा रीतीने साजरा केला तर याच्यामध्ये मी तुम्हाला व्हिडिओमधून दाखवणार आहे. आणि सर्वांचं ज्यांचा 1 जूनला बड्डे होता त्या सर्वांना हॅपी बड्डे. कारण 1 जूनला भरपूर जणांचे बड्डे होतात. तर तो दिवस आमचा असं सकाळपासून असंच गेलं. मुलं खेळत होते, हे उनो खेळत होते आणि उनोमध्येच मी थोडीशी मॅजिक ट्रिक दाखवलेली तर ते ट्राय करत होते. आणि अशा रीतीने आमचा तो दुपार गेली. आता संध्याकाळी आम्ही निघालो बड्डे सेलिब्रेट करायला. तर ते कुठे, तर ते माझे दीर आहेत त्यांच्या घरी आम्ही जाणार होतो. इथून 5 मिनटाच्या अंतरावर आहे. तर मागे मी तुम्हाला होम टूर दिली होती त्या घराची. ते आहे, ते दिवसाचं तुम्हाला दिसेल तो रस्ता. इथून आम्ही निघालो. खूप अंधार होता कारण आजूबाजूला शेती आहे, तिथे लाईट्स वगैरे नाही. तर अंधारात काय मला व्हिडिओ शूट करता आला नाही रस्त्याचा, म्हणून मी बंद केलं. तर तेवढ्याच समोरून गाडी आली. जॉयनाचे पप्पा आले. तर ते नशीब त्या गाडीच्या लाईट्समुळे आम्हाला थोडंसं चालायला व्यवस्थित मिळालं. आणि आम्ही जॉयना गाडीत बसली आणि मी चालत गेले. आता हा बंगलो ना मला फार आवडतो. हे जे घर बाजूला बांधलेलं आहे ते मस्त बांधलं आहे. अंधारात व्यवस्थित दिसत नाही पण खूप छान बांधलं आहे. इथे ना घरं जी बांधल्यात ना इतकी छान वाटतात ना, मन खूप हे होतं एकदम, आपलं पण असं असावं. तर इथे डॉग्स खेळत आहेत. आजूबाजूला सोलर लाईट्स त्यांनी लावलेले आहेत. तर ते मग रात्रीचं त्याचं येतं पण जास्त प्रकाश येत नाही. तर आता आम्ही चाललेलो आहोत. हे बघा, हे घर माझ्या दीराचं. आम्ही चाललेलो आहोत तिथे बड्डे सेलिब्रेट करायला आईंचा. आई म्हणजे माझ्या सासू. आणि आता पोचलेलो आहोत. जॉयना मला बोलली थांब माझ्यासाठी, माझी एंट्री घे. म्हटलं ठीक आहे. तर आता आपण घरात जात आहोत. आणि हे घर आहे. आता इथे तयारी होत चालली आहे. सगळे तयारी करत आहेत बड्डेची. हा तेजस आहे, दीराचा मोठा मुलगा. आई आहेत. आईंचाच बड्डे आहे. जॉयना आणि तो एक दीर आहे एग्नेल, पिंक टी शर्टवाला. आणि ह्या जाऊबाई आहेत. आणि इथे जॉयनाचे पप्पा आहेत. तर आम्ही आता प्रेयर घेणार आहोत थोडक्यात आणि बड्डे सेलिब्रेट करणार आहोत. तर आईंना एवढा वर्ष देवबाप्पांनी सांभाळलं, त्याच्यासाठी आम्ही इथे थोडक्यात स्तोत्रसहिता 121 साम 121 रीड केलं आणि त्यांच्यासाठी प्रार्थना केली आशीर्वादाची. आणि मग अशा रीतीने प्रेयर चालू झाली. देवानी त्यांना एवढा वर्ष सांभाळलं त्याच्यासाठी प्रार्थना केली. आणि इथून पुढेही त्यांना भरपूर चांगलं आयुष्य लाभावं. आणि आता केक कटिंग होणार आहे. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Ai. Happy birthday to you. May God bless you. May God bless you
हॅपी बर्थडे डिअर आई, हॅपी बर्थडे टू यू. एक दिन जा लास्ट एक चीज वल्ली बाय तिला इकडे दाखव सांगतो तो आणि उलट काहीतरी केलं दिसतंय का काढला दिसतंय का काय केलंय तिला दिसत नाही काय हे काय वडली माहिती दिसतं ना तुला तिला दिसतंय काय हा तिला दिसतंय काय वडली माहिती काहीतरी हॅपी हॅपी थँक्यू कपड्याला जने आंटी कुठे लक्ष्मी कैसा आंटी ठीक हो अरे साडी दाखवते तुला तो कुठे आहे रॉजर कुठे रॉजर तिच्याकडे वाटतं काय चाललंय जिनियाकडे गेली का ती आली तुझ्याकडे तुझ्याकडे आली क्रीमची वाट काय का हे काय केक कापणं चाललंय खाणं चाललंय. तर इथे ताईंना व्हिडिओ कॉल केला होता ताई म्हणजे ननन त्यांना केक कापताना. तर या आहेत माझ्या ननन व्हिडिओ कॉलवर बोलत आहेत. आता इथे आम्ही बाहेरून आणलेली बिर्याणी तर इथे अशा पॅकिंगमध्ये मिळते आणि मग बिर्याणी आम्ही खाल्ली. बड्डेची बिर्याणी होती ती खाल्ली आणि मग आम्ही मस्त निघालो तिथून थोड्या वेळाने. तर गुड नाईट सर्वांना. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आणि रेसिपीचे व्हिडिओ पण मी टाकते तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, बेल आयकॉन दाबा, शेअर करा. थँक्यू तुम्ही ह्या व्हिडिओ पाहिला त्याबद्दल.